हॅलो आणि नमस्कार. मी सुवर्णाची जग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप हार्दिक स्वागत करत आहे. आज आपण बघतोय वाळवणातील अजून एक प्रकार आणि तो म्हणजेच खिचे पापड. बघा एकदम फुलून डबल टिबल झालेला आहे हा पापड आणि बनवायला अगदी सोपा आहे. एकदम सहज कोणीही बनवू शकतं आणि याला जास्त लोकांची गरजसुद्धा नाही आहे. तुम्ही एकटीसुद्धा बनवू शकता. बघा मी तोडून दाखवते. एकदम कुरकुरीत क्रिस्पी असा झालेला आहे आणि हा एकदम चविष्ट असा होतो आणि आपण रेशनच्या तांदळापासून बनवत आहोत. तर जर तुम्हाला संपूर्ण रेसिपी शिकायची असेल तर प्लीज व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. तर बघा सुरुवातीला मी एक कुकर घेतलेली आहे आणि त्यामध्ये मी मोजून 10 वाटी पाणी घातलेलं आहे. तर हे बरोबर 10 वाटी पाणी आहे. त्यानंतर आता यामध्ये आपण घालूयात जिरं. तर जिरं इथे मी 2 चमचा घालत आहे. त्यानंतर आपण इथे घालणार आहोत ओवा. तर ओवा इथे मी 1.5 चमचा घेतलेला आहे. त्यानंतर इथे घालायचं आपल्याला चवीपुरतं मीठ. तर इथे मी 2 चमचे 1.5 चमचे मीठ घातलेलं आहे. आता त्यानंतर इथे घालूयात आपण पापडखार. तर पापडखार इथे मी 1.5 चमचा घेतलेला आहे. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि याला उकळी काढून घेऊयात. तर हे सगळे जिन्नस आपल्याला व्यवस्थित उकळून घ्यायचे आहेत आणि फक्त आपण 2 वाटी तांदळापासून हे पापड बनवत आहोत. तर बघा आता याला मस्त उकळी येऊन देऊयात. तर बघा पाण्याला मस्त उकळी आलेली आहे. आता या स्टेजवरती इथे आपण घालूयात तांदूळ. तर तांदूळ मी इथे 10-15 मिनिटं पहिला स्वच्छ धुवून घेतलेले होते. ते घालायचं आहे आणि कुकरच्या 5 ते 7 शिट्या काढून घ्यायच्या आहेत. तर बघा आता कुकरच्या 5 ते 7 शिट्या झालेल्या आहेत मीडियम फ्लेमवरती आणि बघा तांदूळ आपला एकदम मस्त नरम असा झालेला आहे. तर एकदम सुका पण नाही आहे, एकदम जास्त पातळ पण नाही आहे. तर अशाच प्रकारे आपल्याला हवा आहे. आता काय करूयात बघा जसं मी दाखवते ना पळीच्या साहाय्याने असं आपल्याला काय करायचं त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा ही एकदम सोपी पद्धत आहे. एकदम कमी साहित्यामध्ये होतं. घरच्या साहित्यांमध्ये तुम्ही बनवू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे ना आपल्याला लाटायचं आहे ना काही करायचं आहे. एकदम सोप्या पद्धतीने आणि तुम्ही जर वाटलंच तर तांदळाच्या पिठाचे सुद्धा बनवू शकता. पण अशा प्रकारे बनवणं हे एकदम सोपं आहे. तर बघा अशा प्रकारे मी सगळं मिक्स करून घेते. आपल्याला जे भाताची शितं आहे त्या सगळ्यांना काय करायचं एकजीव करून घ्यायचं आहे. एकदम असं मिक्स करायचं आहे. हे बघा अशा प्रकारे आपल्याला भाताची शितं यामध्ये दिसली नाही पाहिजेत. तर बघा सगळं मिक्स करून झालेलं आहे. आता इथे मी घालते थोडीशी कोथिंबीर. तर थोडीशी कोथिंबीर घातली तर काय होतं की हे दिसायला मस्त दिसतं आणि चवीलासुद्धा मस्त लागतं. म्हणून मी इथे थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. कोथिंबीर बारीक चिरून घातली. आता यामध्ये व्यवस्थित त्याला मिक्स करून घेऊयात. हे बघा अशा प्रकारे सगळं मिश्रण व्यवस्थित काय करायचं मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा किती अगदी कमी वेळामध्ये हे पापड बनवून तयार होतात. अजिबात याला वेळ लागत नाही. तर आता आपण काय करूया जेवढं आपल्याला पापड बनवायचे आहे तर एका वेळेला तेवढं मिश्रण यामध्ये काढून घेऊयात आणि बाकीचं मिश्रण आपण झाकून ठेवूया जेणेकरून ते थंड होणार नाही. मिश्रण थंड झालं तर मग नंतर पापड बनवायला थोडंसं कठीण जातं. ते व्यवस्थित आकार धरत नाहीत म्हणून थोडंसं काय करायचं काढून घ्यायचं आणि बाकीचं झाकून ठेवायचं. अशाच प्रकारे आपल्याला थोडं थोडं घेत जायचं आहे. तर बघा आता इथे मी थोडंसं मिश्रण काढून घेतलेलं आहे आणि आता आपण काय करूयात पापड बनवून घेऊया त्याचे. तर बघा मी एक प्लास्टिकचा असा शीट अंथरलेला आहे. आता त्यावरती आपण काय करूयात हलकंसं तेल लावायचं. हे फक्त सुरुवातीला मी तेल लावत आहे. जर तुम्हाला जास्त वेळासाठी पापड टिकवायचे असतील तर तेल अजिबात इथे लावू नका. बिना तेलाचे तुम्ही बनवलात तरीही चालेल. वर्षभर तुमचे पापड टिकतील. पण इथे मी थोडीच बनवत आहे त्यामुळे मी थोडंसं हलकं तेल लावलेलं आहे. फक्त सुरुवातीच्या एका पापडासाठी. त्यानंतर मी सगळे बिना तेलाचे बनवणार आहे. तर आता बघा इथे मी यावरती थोडंसं मिश्रण घालते. जेवढे तुम्हाला पापड लहान मोठे बनवायचे तेवढं मिश्रण इथे घालून घ्यायचं आहे. तर बघा मी मिश्रण इथे घालून घेतलेलं आहे. त्यावरती दुसरी प्लास्टिकची शीट प्लास्टिकचा पेपर ठेवलेला आहे आणि प्लेटच्या साहाय्याने याला असं प्रेस करून घेते. म्हणजे काय होईल की याचा शेप एकदम परफेक्ट असा बनेल. तर बघा मस्त असा हा पापड तयार झालेला आहे. अजिबात आपण लाटला वगैरे काही नाही आहे. एकदम कमी वेळात झालेला आहे. आता याला वाळत घालूयात. तर बघा वाळत घालण्यासाठी ना मी पंख्याच्या खाली असा कागद अंथरलेला आहे
आणि त्यावरती यांना काय करूयात आपण वाळत घालूयात. जर तुमच्याकडे ऊन येत नसेल तर तुम्ही याला 3 ते 4 दिवस पंख्याखाली सुकवा आणि जर ऊन येत असेल तर 2 दिवस तुमच्या उन्हामध्ये पापड एकदम मस्त सुकून तयार होतील. तर बघा आता यावरती पुन्हा मी पीठ घेतलेलं आहे, मिश्रण घेतलेलं आहे आणि पुन्हा तशाच प्रकारे पापड बनवून घेते. हे बघा असं प्रेस करायचं आहे बस आणि आपला पापड एकदम तयार झालेला आहे. तर बघा अजिबात त्यामध्ये झंझट वगैरे काही नाही आहे आणि अशा प्रकारे तुम्ही बनवून घ्यायचं आहे. पातळ पातळ पापड बनवायचे आहेत आणि बघा याला जास्त वेळ टिकवायचा आहे तर म्हणूनसाठी मी फक्त एका पापडाला तेल लावलेलं आहे. बाकीच्यांना अजिबात तेल लावलेलं नाही आहे म्हणजे जेणेकरून हे जास्त वेळ टिकतील. आणि मी थोडेच बनवलेले आहेत, 2च कपाचे बनवलेले आहेत, तरी पण 70 ते 80 पापड आपले बनून तयार होतात. तर बघा असंच मी याला पण सुकवून घेते. अशाच प्रकारे मी काय करते ना सगळे बनवून घेते. तर हे बनवायला सुद्धा जास्त वेळ लागलेला नाही. मला फक्त अर्धा तास हे पापड बनवायला लागलेला आहे. तर बघा सगळे पापड आपले बनवून झालेले आहेत. तर यांना मी आता सध्या पंख्याच्या खाली टाकलेलं आहे. नंतर मी यांना उन्हामध्ये वाळत घालणार आहे. आणि जर तुमच्याकडे ऊन येत नसेल तर तुम्ही पंख्याच्या खाली सुद्धा यांना वाळवू शकता. फक्त इथे थोडासा वेळ जास्ती लागतो. बाकी पंख्याच्या खाली पण मस्त सुकतात. तर बघा मस्त असे आपले पापड एकदम तयार झालेले आहेत. 2 कप तांदळापासून आणि रेशनचे तांदूळ आपल्याला वापरायचे आहेत. जेणेकरून हे एकदम मस्त फुलतात रेशनच्या तांदळामुळे आणि पांढरे शुभ्र होतात. तर बघा आता यांना मी काय करते ना उन्हामध्ये सुद्धा घालते. तर आपले पापड एकदम मस्त असे झालेले आहेत बघा. तर यांना मी उन्हामध्ये सुद्धा वाळवून घेतलेलं आहे. आता तुम्हाला मी तळून दाखवते. तर बघा उन्हामध्ये मी 2 दिवस वाळवून घेतलेले आहेत. तर एकदम मस्त असे आपले पापड तयार झालेले आहेत. आपण यांना तळूयात आता. तर बघा मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तर आता यामध्ये आपण पापड घालूयात. तर तेल आपलं व्यवस्थित गरम पाहिजे. कोणतेही वाळवणीचा पदार्थ आपण जेव्हा फ्राय करतो ना तर आपलं तेल व्यवस्थित गरम पाहिजे, अन्यथा तो पदार्थ चिमट होतो. तर बघा तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे आणि पापड बघा मस्त 2 ते 3 पटनी फुगलेला आहे. हे बघा आणि एकदम मस्त असं झालेलं आहे. तर याला काढून घेऊयात आपण आणि अशाच प्रकारे आपण अजून यामध्ये पापड फ्राय करून घेऊयात. तर बघा एकदम पांढरे शुभ्र असे झालेले आहेत. तर बघा दुसरा पापड मी इथे घातलेला आहे आणि तो सुद्धा काय करायचा आहे मस्त असा आपल्याला तळून घ्यायचा आहे आणि बघा एकदम किती मस्त फुलतोय. तर एकदम चांगले होतात हे पापड आणि तुम्ही याला एकदम कमी वेळात कमी साहित्यामध्ये बनवू शकता. तेही अगदी सोप्या पद्धतीने. अजिबात कोणतीच यामध्ये प्रॉब्लेम येत नाही. तुम्ही एकटे असाल तरीही तुम्ही करू शकता. काहीच यामध्ये प्रॉब्लेम येणार नाही. ही फक्त मेजरमेंट जे मी सांगितले ते तुम्ही परफेक्ट घ्या म्हणजे तुमचे पापडसुद्धा एकदम परफेक्ट असे बनतील. तर बघा आपले सगळे पापड असे मस्त असे तळून झालेले आहेत. आपण यांना काढून घेऊयात आणि बघा एकदम मस्त असे झालेले आहेत सगळे पापड आणि एकदम क्रिस्पीसुद्धा झालेले आहेत. मी तुम्हाला तोडून दाखवते बघा. तर एकदम चांगले आणि मस्त पापड कमी वेळामध्ये तयार झालेले आहेत. तर जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला अशाच सोप्या रेसिपी बघण्यासाठी. आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. चला तर मग भेटूयात एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. अशाच नवीन रेसिपी ट्राय करत राहा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला कमेंट करून कळवा. चला तर मग भेटूयात एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.